कबड्डी आपली माती आपला खेळ कबड्डी. रायगड 8 ठाणे 15. ठाण्यासाठी चढाई करतो आहे सूरज देसाई. रायगडच्या खेळाडूंनी संयम ठेवून एक 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 गुण घेऊन आपला गुणफलक वाढवला पाहिजे. रायगडचे संघ मालक सवाई पाटील तिथे. उत्कृष्ट समोर पकड. येऊन रोखून त्यांनी पकड केली या ठिकाणी. काय पकड होती. पाता पाता लगेच समोर उभं राहून टाकले 4 डिफेंडर्स आणि त्याला मैदानाच्या बाहेर ढकललेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आशिष म्हात्रे, रायगड डायनामोसचा कप्तान, इंटरनॅशनल प्लेअर आहे तो. 4 खेळाडू शिल्लक आहेत ठाणे टायगर्सचे. रायगडच्या खेळाडूंनी ठाण्यावर लोन देण्याचा प्रयत्न केला आणि तो जर यशस्वी झाला तर रायगड आपल्याकडे लीड घेऊ शकतो या ठिकाणी. बरोबर आहे. पण अजूनही 6 गुणांची आघाडी ठाणे टायगर्सकडे. अनिल पाटील उतरलेला आहे ठाणे टायगर्ससाठी. रायगडने सावध असं क्षेत्ररक्षण करायला हवं आणि चढाईमध्ये जाऊन गुण घ्यायला हवा. बरोबर आहे छाया. 9-15 स्कोर झालेला आहे. काय वाटतंय कोण जिंकणार आहे आज? कोण जिंकणार आहे आज? कोणाचा? अनिल पाटील आपली चढाई संपवून परतलेला आहे. बाद झालेला निलेश साळुंके तिथे बेंचवर बसलेला आहे. रायगडसाठी उतरलेला आहे रेडर 4 नंबरचा सुलतान डांगे. सुलतान म्हणजे राजा, सुलतान म्हणजे म्होरक्या. सुलतान की आणि त्यांनी दाखवली आतमध्ये कोपऱ्यात घुसून मस्त स्पर्श केला त्या ठिकाणी. दबाव आणला त्या अँटी रेडरवर. त्याला मागच्या रेषेपर्यंत ढकललं आणि बाहेर जाण्याच्या भीतीने तो तिथेच थांबला आणि स्पर्श झाला. स्पर्श करून पुढचं पाऊल त्याचं मध्यरेषेकडे होतं. योग्य अशी त्याची चाल होती. बरोबर आहे छाया तुमचा सल्ला. आणि हा चौडा पकड अतिशय उत्कृष्टपणे. ठाण्याच्या संघाला देखील आता हळूहळू सूर गवसताना अनिल पाटील हा ठाण्याचा तिथे बाद झालेला आहे. आशिष म्हात्रे कप्तान आता रायगड डायनामोसाठी उतरलेला आहे. ठाण्याचे 2च खेळाडू. लोन चढवण्याची संधी आणि हा आलेला अँटी रेडरला बाजूला फेकून त्यांनी लूप होल काढून तो गेलाय पुढे. शक्तीवर जोर न देता युक्ती काढून तिकडनं पळालाय. अगदी बरोबर छाया. उत्कृष्ट चढाई होती. आशिष म्हात्रे कप्तान रायगड. ठाण्याचा शेवटचा खेळाडू चढाई टाकतोय आता. गुणसंख्या रायगड 12 ठाणे 15. 3च गुणांचा फरक आहे. रायगडच्या संघाने अतिशय संयम ठेवायला हवा. फार एखादा बोनस गुण घेऊन त्याच्या कोर्टमध्ये परत पाठवूया आणि तिकडे जाऊन मारू ही रणनीती आखायला हवी. बरोबर आहे छाया. पाहूयात आता ती रणनीती कुठली अवलंबतात ते. तर स्कोर बरोबरीत येईल राहुल. ठाण्यासाठी आता नवीन रेडर विनोद अत्याळकर. विनोद हा पहिल्याच रेड मध्ये सापडलेला आहे. ठाण्याची पकड, ठाण्याच्या रेडरची पकड आणि मध्यरेषा त्यांनी शिवायच्या आतच त्याचा हात जेरबंद केलेला आहे. हात पोचू दिलेला नाही आणि पहा तुम्ही म्हटल्याप्रमाणे बराबरी झालेली आहे. रायगड डायनामोस 15 ठाणे टायगर्स 15. रायगड संघाने परिस्थितीचे भान ठेवू योग्य ती रणनीती आखली. अतिशय उत्कृष्टपणे यांनी खेळ केला. ठाण्याच्या प्लेयरनी एक बोनस गुण घेतला होता राहुल या ठिकाणी. बरोबर. रायगडचा सुलतान डांगे परतलेला आहे. निलेश साळुंके चपळपणे परसूट करत पाठलाग करत रेडसाठी घुसलेला आहे. त्याचा पाठलाग वेळीच ओळखून सावध झाले होते रायगडचे रेडर्स. पण कप्तान आशिष म्हात्रे हा सेल्फ आउट झालेला आहे. त्याला मैदानातून बाहेर काढलेला आहे पंचांनी. रायगडचे शिक्षक मोकल एवढी लांब अशी त्यांनी झेप घेतली होती. परत एकदा ठाण्याकडे आघाडी. स्कोर आहे 15-17 ठाण्याच्या बाजूने. माफ करा कप्तान हा बाद झालेला नाहीये. त्याचा रक्तस्राव वाढल्यामुळे पंचांनी त्याला प्रथम उपचार घेण्यासाठी मैदानाच्या बाहेर. आणि रायगडच्या रेडरची यशस्वी रेड पकडण्याचा प्रयत्न झुगारला त्याने. बाहेर मैदानाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न पण तो टिकून राहिला. भक्कमपणे त्यांनी फुटिंग त्याचं धरलं आणि मध्यरेषा ठेवली. सूरज देसाई ठाणे टायगर्ससाठी. सामन्यामध्ये चांगलीच रंगत आली आहे. ठाण्याच्या खेळाडूंना
रायगडच्या खेळाडूंना चांगला सूर गवसलाय. ही पहा उत्कृष्ट पकड, मध्यरेषा अजूनही शिवलेली नाहीये पकड आणि यशस्वी. आणि रायगडच्या पाठीराखांचा आनंदोत्सव. सूरज देसाई बाद झालेला आहे. 17-17 ची गुणसंख्या. 16.5 मिनिटं झालेली आहेत. कप्तान आशिष म्हात्रे प्रथम उपचार घेऊन मैदानात परतलेला आहे. कोच मकल रायगडचे. अशी अतिशय अटीतटीचा हा सामना. प्रेक्षकही अतिशय खुश झालेले दिसत आहेत हा सामना बघताना. रायगडचा संघ देखील कोकणातला असल्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा जो आहे तो रायगडच्या संघाकडे आहे. कल जास्त रायगडच्या संघाकडे आहे. ठाण्याचा निलेश सावंते झटपट हालचाली करताना आणि त्याला जेरबंद केलेला आहे. मागून येऊन त्याला आणि एकजूट. मागून येऊन त्याला होल्ड केलेला आहे. हा बघा ब्लॉक टाकलेला आहे त्याच्यावर आणि सगळेच्या सगळे खेळाडू त्याच्यावर तुटून पडले. जर्सी जे बनवतात कंपन्या त्यांना अत्यंत मजबूत धागा वापरायला लागत असेल या जर्सीज बनवण्यासाठी. पहा किती वेळा त्या जर्सीजची चढाओढ होते. जर्सीज या अत्यंत भक्कम असतात. शरीराचा दिसेल तो भाग, हाताला येईल तो भाग ओढतात डिफेंडर्स. बरोबर आहे राहुल. हा थोडासा धसमुसळा खेळ आहे पण त्याच्यामध्ये शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टी तिथे लावल्या जातात. तुम्हाला रणनीती आखावीच लागते निश्चितपणे. आणि रणनीतीची एक चाल संपून सुलतान डांगे परतलेला रायगडसाठी. परत एकदा अनिल पाटील ठाणे टायगर्ससाठी. बघू या व्याघ्राची गर्जना होते की नाही. चपळ हालचाली त्याच्या. पुढे मागे मागे पुढे. रायगडचे खेळाडू अतिशय चार्ज. त्यांचं डॉजिंग फुटवर्क बघा. चढाई पटूपणाप्रमाणे त्याच्या स्टेप्स हल्ल्या की हे पुढे मागे होत आहेत. अगदी बरोबर आहे छाया. रायगडची देहबोली आता बदललेली आहे. ऊर्जित प्रेरित अशी देहबोली झालेली आहे रायगडच्या संघाची. मोकल माफ करा गमरे, रोहन गमरे. येस सडपातळ की आउट केलाय. रायगडकडे आता आघाडी आहे. 19-17 रायगड डायनामोसच्या बाजूनी स्कोर. आणि या सामन्यातला पहिला हाफ आणि त्याला ढकलून दिलेला आहे मैदानाच्या बाहेर. काय सुरेख डॅश होता हा. पूर्णपणे मैदानाच्या बाहेर फेकून दिलेला आहे ठाण्याच्या रेडरला विनोदला. क्या बात है, क्या बात है. रायगड डायनामोज. सुलतान डांगे आता दोनच खेळाडू आहेत रायगडचे ठाण्याचे. सुलतान डांगेला लोळत चढवण्याची संधी. अतिशय सावध अशी चढाई. वर्ष मान्य केलेला आहे 50 नंबरच्या ठाण्याच्या खेळाडूने. तो एकाच प्रयत्नात दोघांना बाद करण्याचा त्याचा एकाच रेडमध्ये प्रयत्न सुलतान डांगेचा. आणि परतलेला आहे सुलतान डांगे. आणि हा आलेला आहे सूरज बनसोडे. छोटा सूरज आहे हा ठाण्याचा. छोटा सूरज म्हणजे सूरज बनसोडे आणि मोठा सूरज म्हणजे सूरज देसाई. सूरज देसाई बाद झालेला. 19.5 मिनिटं झाली आहेत पहिल्या हाफची. मला वाटतं ही शेवटची चढाई आहे इथे. नाही एक छोटी चढाई करायला बहुतेक वेळ हा जर मिळावा परत रायगडसाठी. परतला तर निश्चितच दुसरी चढाई होणार आहे. आणि आता रायगडला चढाई करण्याचा मौका. आपली मध्यंतराच्या आधी आघाडी वाढवायची संधी. कप्तान आशिष म्हात्रे. 20 सेकंद आहेत त्याला एक गुण मिळवायचे. आशिष म्हात्रेला पकडण्याचा प्रयत्न आणि आशिष म्हात्रे जेरबंद झालेला आहे. तुम्ही मगाच सारखा परत प्रयत्न केला पण सारखं सारखं 30 ट्रिक वापरून चालत नाही. चालत कारण नाही. अँटी रेडर पण आपली रणनीती निश्चितपणे. आखत असते. काय भक्कम अशी पकड होती. फरफडत चालला होता ठाण्याचा डिफेंडर आणि त्याला साथ लाभली त्याच्या दुसऱ्या सहकार्याची. दोघांनी मिळून जेरबंद केलेला आहे. मध्यंतर झालेला आहे. रायगड डायनामोज 20. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी